शेतकरी मित्रांनो, आपण या प्लॉटला आज या ठिकाणी फवारणी करत आहोत. शेतकरी मित्रांनो, 38 दिवसाचा प्लॉट आहे आणि टोकन केलेले आहे. 2 ओळीमध्ये 1.5 फुटाचं अंतर आणि 3 तासानंतर आपण हे 2.5 फुटाचं अंतर ठेवलेलं होतं. शेतकरी मित्रांनो, हे अंतर देखील या ठिकाणी पॅक झालेलं आहे. आता कमी बियाणं वापरून देखील या ठिकाणी अशा प्रकारे जर अंतर मिळत असेल तर या ठिकाणी आता आपण PGR देखील या फवारणीमध्ये वापरत आहोत, परंतु ज्याचा फारसा उपयोग होत नसतो. तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता आपण काय केलेलं आहे. तर 6.5 इंचवर आपण या 2 झाडामधील अंतर 6.5 इंच आहे व त्या ठिकाणी 3 ते 4 बियाची टोकन आपण केलेली होती. बघू शकता इथं 3 बिया या उगवलेल्या आहेत, इथं 2 झाडं आहेत आणि सरासरी आपली 3 झाडाची सरासरी बऱ्यापैकी आहे. तर शेतकरी मित्रांनो, 2-3 झाडं ही आपली या ठिकाणी आहेत, बघू शकता. तर शेतकरी मित्रांनो, याची फुटव्याची संख्या अतिशय चांगल्या प्रकारे आहे आणि या ठिकाणी संपूर्ण फुटवे बघू शकता. तर शेतकरी मित्रांनो, एकरी जास्तीत जास्त उत्पादनासाठी या फवारणीमध्ये आपण या ठिकाणी काय वापरत आहोत हे देखील बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये एक चांगल्या दर्जाचं अळीनाशक आपण घेत आहोत आणि अळीनाशकामध्ये आपल्याला विविध पर्याय आहेत. त्याच्यामध्ये आपण बॅराझाईड घेऊ शकतो, या ठिकाणी कोराजिन घेऊ शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो, आपण इमामॅक्टिन देखील या ठिकाणी अळीचं प्रमाण कमी असेल, वाढ कमी असेल तर आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, फुलं येण्याच्या अगोदर आपण प्रोफेक्स सुपरचा देखील वापर करू शकतो याच्यामध्ये. आणि एकंदरीतच बघायला गेलं तर या ठिकाणी आपल्याला एक चांगल्या दर्जाचं अळीनाशक हे घ्यायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, एक बुरशीनाशक देखील आपण यामध्ये घेऊ शकतो. एक साधारण साफ किंवा या ठिकाणी इतर देखील आपण बुरशीनाशक घेऊ शकतो. आपण या ठिकाणी साफचा वापर करत आहोत. शेतकरी मित्रांनो, आपण हे जे टोकन केलेले आहे तिचं एकरी प्रमाण आपलं 19 ते 20 किलो बियाणं आपण टाकलेलं आहे आणि एकंदरीत 100% उगवण झाल्यामुळंच या ठिकाणी असा प्लॉट आपला हा दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये आपण PGRचा देखील वापर करू शकतो, परंतु सोयाबीनमध्ये फारसा त्याचा उपयोग होत नाही, हा आपला अनुभव आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला इतर कोणतंही या ठिकाणी एक्स्ट्रा औषध घ्यायची आवश्यकता नाही. तर शेतकरी मित्रांनो, टोकन हीच सर्वात महत्त्वाची असते आणि टोकन केल्यानंतरच आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन येत असतं. त्यामुळं इतर फवारणीवरचा खर्च किंवा 3-3, 4-4 फवारण्या करण्याची आवश्यकता नसते. बघू शकता पाऊस देखील या ठिकाणी सुरू होत आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे वातावरण हे आहे. तर शेतकरी मित्रांनो, याचं तणाचं नियोजन आपण या कोळप्याच्या सहाय्यानं जे दांड ओढलेला होता याच्या बाजूच्या 3 लाईनमध्ये 1.5 फुटाचं अंतर आहे आणि ते असल्यामुळं आपण त्या ठिकाणी कोळपणी केलेली होती आणि नंतर आपण या सरीमध्ये तणनाशकाचा वापर केलेला आहे. त्याचे देखील व्हिडिओ आपण चॅनलवर शेअर केलेले आहेत. अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी फुटवे धारणा आहे, बघू शकता. संपूर्ण प्लॉटमध्ये चांगल्या प्रकारे फुटवे धारणा आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे टोकनचं नियोजन करू शकता प्रत्येक वर्षी आणि जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आपल्याला बघणारच आहोत की एकरी उत्पादन किती येणार आहे व या ठिकाणी फुलांची संख्या कशी लागत आहे. पुढील नियोजनासाठी चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.